विविध भारती पुणे ठळक बातम्या. प्लास्टिक प्रदूषणाचा सामना करण्यासाठी कराराला अंतिम रूप देण्याकरता दक्षिण कोरियात बुसान इथं भरलेल्या जागतिक बैठकीचा समारोप कराराच्या विना झाला. 200 सदस्यांचा समावेश असलेल्या आंतरसरकारी वाटाघाटी समितीची ही 5वी बैठक होती आणि प्लास्टिक प्रदूषणावर कायद्यानं बाध्य कराराचा मसुदा करण्यासाठी ती 2022 पासून काम करत आहे. प्लास्टिक उत्पादन आणि हानिकारक रसायनांवर मर्यादा घालण्याची मागणी काही देश करत आहेत, तर केवळ प्लास्टिक कचऱ्याचं व्यवस्थापन करण्यावरच काही देशांचा भर आहे. कराराची गाडी या मतभेदावर अडकली आहे. प्राथमिक प्लास्टिक पॉलिमर्सच्या उत्पादनावर निर्बंध घालणारा कोणताही उपाय आपल्याला मान्य नाही, असं भारतानं स्पष्ट केलं आहे. उत्तर प्रदेशात पुढील वर्षी प्रयागराज इथं 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या महाकुंभ क्षेत्राला महाकुंभ मेळा म्हणून नवा जिल्हा घोषित करण्यात आला आहे. भारतीय संस्कृतीच्या प्रसारामध्ये हा महाकुंभ महत्वाचा टप्पा ठरण्याची अपेक्षा आहे. कनिष्ठ आशिया करंडक हॉकी स्पर्धेच्या अ गटात काल ओमानमध्ये मस्कत इथं भारतानं दक्षिण कोरियाचा 8-1 अशा गोल्सनं पराभव करून उपांत्य फेरी गाठली. हर्षदीप सिंगनं 3 गोल केले. विश्व बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय ग्रँडमास्टर डी गुकेश आणि माजी विजेता चीनचा डिंग लिरेन यांच्यातील 14पैकी 6वा सामना बरोबरीत राहिला. त्यामुळे दोघांचेही प्रत्येकी 3 गुण झाले. अजिंक्यपद जिंकण्यासाठी 7.5 गुणांची गरज आहे. फेंजल चक्रीवादळाचा परिणाम आणि कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे केरळमध्ये मलप्पुरम, कोळिकोड, वायनाड आणि कन्नूर जिल्ह्यांमध्ये पुढील 4 दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तमिळनाडूच्या किनारपट्टीवर मात्र अजूनही मुसळधार पाऊस सुरू आहे. फेंजल वादळामुळे काल पुदुच्चेरीमध्ये 3 दशकांमधील सर्वाधिक अतिवृष्टी झाली. तिथलं जनजीवन पूर्वपदावर यायला काही दिवस लागतील. पुणे आणि परिसरात अपेक्षेनुसार किमान तापमानात वाढ झाल्यामुळे थंडीचा कडाका नाही. आज किमान 15 अंश तर कमाल 29 अंश सेल्सिअस तापमान राहण्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 9:58 मिनिटांनी.